नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या नोबल अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा भाग आहे दुसरा, ज्यामध्ये आपण सामान्यांचे प्रश्न कव्हर करणार आहोत 25, जी प्रत्येक स्पर्धा परीक्षेत वारंवार विचारण्यात आलेले आहे. मित्रांनो, चला तर सुरू करूया. तत्पूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असेल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. भारतीय राज्यघटनेत संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ब्रिटन. प्रश्न क्रमांक 2. पुढीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती लघुराज्य घटना दुरुस्ती मिनी कॉन्स्टिट्यूशन असे म्हटले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 42वी घटना दुरुस्ती. प्रश्न क्रमांक 3. हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl आपल्या शरीरात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जठर. प्रश्न क्रमांक 4. पितळामध्ये कशाचा समावेश असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तांबे व जस्त. प्रश्न क्रमांक 5. रडार कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग. प्रश्न क्रमांक 6. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 27 डिसेंबर 1945. प्रश्न क्रमांक 7. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, आत्मवृत्त. प्रश्न क्रमांक 8. हरित क्रांती कोणत्या पिकासंबंधी घडून आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तांदूळ व गहू. प्रश्न क्रमांक 9. भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, इंग्रजांनी घातला होता, ज्यामध्ये लॉर्ड मेकॉले हा महत्त्वाचा आहे. याने आधुनिक शिक्षणाचा पाया घातला होता. प्रश्न क्रमांक 10. जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, इंग्लंड. प्रश्न क्रमांक 11. दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री टिमटिंब. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सुषमा स्वराज या दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या. प्रश्न क्रमांक 12. 1936च्या राष्ट्रीय सभेचे अधिवेशन टिमटिंब येथे झाले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फैजपूर. प्रश्न क्रमांक 13. जोड्या जुळवा. तर कृष्णा नदी, सांगली, गोदावरी, गंगाखेड, मुशी, हैदराबाद, सुवर्णरेखा, जमशेदपूर. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, कृष्णा, सांगली, गोदावरी, गंगाखेड, मुसी, हैदराबाद, सुवर्णरेखा, जमशेदपूर. प्रश्न क्रमांक 14. माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आसाम. प्रश्न क्रमांक 15. सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सिलिका व ॲल्युमिनियम. प्रश्न क्रमांक 16. भारतात कर्कवृत्त टिमटिंब राज्यातून जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भारतात कर्कवृत्त हे 8 राज्यातून जाते. प्रश्न क्रमांक 17. 73व्या घटनादुरुस्तीनुसार टिमटिम यांना आरक्षण पंचायतीत देणे अनिवार्य आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, महिला. प्रश्न क्रमांक 18. जिल्ह्यातील खजिना व स्टॅम्प यावर कोणाचे नियंत्रण असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 19. 19 जुलै 1969 रोजी किती बँकांचे राष्ट्रीयकरण घडून आले? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 14 बँकांचं राष्ट्रीयकरण घडून आलं होते 19 जुलै 1969 रोजी. प्रश्न क्रमांक 20. पोलीस शिपायाची प्रशिक्षण स्थळे महाराष्ट्रात कुठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. दौंड, बाभुळगाव व जालना या तिन्ही ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्रे आहेत. प्रश्न क्रमांक 21. 8व्या पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान काय होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राव मनमोहन हे 8व्या पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान होते. प्रश्न क्रमांक 22. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना 1949 मध्ये कोठे सुरू झाला? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, प्रवरानगर. प्रश्न क्रमांक 23. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन टिमटिंबला असतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2 ऑक्टोबर, ज्या दिवशी महात्मा गांधी यांची जयंती असते. प्रश्न क्रमांक 24. 1024 KB म्हणजे किती? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 1 MB. प्रश्न क्रमांक 25. मनमे हे विश्वास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, विश्वास नांगरे पाटील हे मनमे हे विश्वास या पुस्तकाचे लेखक आहे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.